नमस्कार. स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रभर नगर परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवरती नव्याने घातलेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाच्या या नगर परिषदेवरती सर्वच महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि याच नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 13 मधील ऋतुराज खुटवड यांचे वडील श्यामकाका खुटवड आपल्याशी चर्चा काही मुद्द्यांवरती करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. काका, तुमचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत आहे. नमस्कार. तर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असेल की आपल्या या भागामध्ये टँकर आणि संपूर्ण परिसरामध्ये जर वाहतुकीचा प्रश्न असेल तर मुख्य कारण असेल तर टँकरमुळे वाहतूक गर्दी होती आहे, टँकरमुळे अडचणी होत आहेत. काय नक्की टँकर आणि टँकर हा काय प्रश्न आहे नेमका? सर जी, पहिलं मी आपल्या स्टार महाराष्ट्र या चॅनलचं आभार अभिनंदन मानतो आणि काही तुम्ही जो मला प्रश्न विचारलेला आहे त्याचं मी तुम्हाला उत्तर देतो आहे. आता तुम्ही प्रश्न मला विचारलेला आहे की टँकर असा विषय चाललेला आहे. काही पाणी माफिया राजकीय पाणी माफियांनी केलेला हा प्रोपोगंडा आहे की त्यांचे खूप मोठे व्यवसाय इथं पाण्याच्या वरती चालू आहेत आणि पाणी असं करून लोकांना तडपवतात. जे पाणी शासनाने दिलेलं आहे ते पाणी आमच्या तुकाई टेकडीच्या माथ्यावरती असून ते पाणी आम्हाला पिण्यास मिळत नाही किंवा वापरण्यास मिळत नाही. त्याचं कारण काय नक्की? पाणी मुरतंय तरी कुठं? पाणी मुरतंय केवळ टँकर माफियांच्याकडे. टँकर माफिया म्हणजेच राजकीय पैलू आणि ते त्या पद्धतीने काम करत आहेत आणि जो कोणी आवाज उठवल त्याला राजकीय दबाव किंवा वेगळं वळण लावून त्या माणसाला माणसातून उठवण्याचे प्रयत्न करत आहेत. माझा पुढचा प्रश्न काका आपल्याला असा असेल की या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची अतिशय टंचाई जाणवते. नक्की काय भानगडे, नक्की काय झाले? 2004 सालामध्ये नामदेवदादा सभापती असताना नामदेवदादा उपसभापती, संजय जगताप सभापती असताना मी इथं पाण्याची कोंडाळी आणलेली होती. खर्चाने पाण्याची कोंडाळी आणलेली. हे पाण्याची कोंडाळी चोरी गेली असं मी पेपर डिक्लेअर केलेलं आहे, पण ती कोंडाळीच आजपर्यंत आम्हाला मिळाली नाही. ते कुठे गेली तर राजकीय जे टँकर माफिया यांनी ती खाऊन टाकली. त्यामुळे आपल्याकडे भीषण टंचाई आहे. नक्की काय करणार? टँकर मुक्तीसाठी काय करणार तुम्ही? आम्ही महानगरपालिकेत रस्ता रोको आंदोलनं त्याच्यावरती ऑलरेडी सर केलेली आहेत, परंतु आज ती जागा जी कोंडाळी जिवंतपणे आहे ती गाडली गेलेली आहेत. ती तुम्हाला मी दाखवू शकतो, त्याचं चित्रीकरण तुम्ही करून घेऊ शकता. माझा दुसरा प्रश्न असेल की या भागामध्ये लोकसंख्या जवळपास 40,000च्या वर वाढलेली आहे आणि या परिसरामध्ये सार्वजनिक दवाखाने किंवा सरकारी दवाखान्यांची आपल्याला उणीव जाणवते. नक्की काय झालं आहे? नक्की उदासीनता काय आहे? प्रशासनाची आहे, राजकीय लोकांची आहे, नक्की कोणाची आहे? आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न असा आहे की शासकीय जे काय आहे ते का तुम्हाला मिळत नाही? त्याचं कारण एकच सर की आमच्या बेखराई नगरच्या बाजूने जो रोड येतो आहे त्या रोडच्या आसपास परिसरात जी जागा अप्रचंड जागा पडलेली आहे, परंतु कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने जवळजवळ मी 2004 सालापासून जाणता राजा मित्रमंडळ नावाचा एक गाव एक गणपती उपक्रम मंडळात राहून, जाणता राजा मित्रमंडळात राहून एक गाव एक गणपती हा उपक्रम कमीत कमी 8 वर्ष चालवला. त्यामध्ये काम करत असताना, कार्यरत असताना मला काही गोष्टी अशा आठवल्या किंवा पाहायला मिळल्या की ते दडपण किंवा ते काय आहे ते माझ्यावरती येत होतं. परंतु की बाबा तू हे का करतो, तू बाहेरला आहे, आम्ही इथले रहिवासी आहोत, तू हे काम करायचं नाही. त्याचप्रमाणे इथं लोक दडपणाखाली राहून लोकांना कुठल्याही हॉस्पिटलच्या सुविधा किंवा कुठलेही काम करायचं म्हणलं तर दडपशाही अशी राजकीय प्रचंड दबाव ह्या लोकांच्या वरती आहे
आणि दबावाखाली लोक चालत आहेत. तर माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की प्रशासनाने कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला बळी न पडता आमची हॉस्पिटलची व बाकीचं रोडची सोय करून द्यावी ही विनंती. काय झाले सध्या आपण जर या परिसरात आलो तर रस्ते अतिशय अरुंद आहेत, ट्रॅफिक जाम होतंय. का रस्ते अरुंद आहेत, काय झाले नेमकं, काय योग्य नियोजन नाही झालं किंवा काय कशात माशी शिंकली रस्त्यांची अशी अवस्था झाली? रस्त्यांची अवस्था अशी होण्याचे कारण किंवा तुम्ही गर्दीचं कारण सांगता, प्रचंड लोकवस्ती वाढलेली आहे. परंतु जे शासकीय नकाशात असलेले जे रोड आहेत ते रोड या लोकांनी समजा 25 मीटरचा रोड असेल तर तिथं एक 10 मीटर रोड ठेवून ती जागा विकलेली आहे. हे राजकीय लोक याच्यात सहभागी आहेत. याची शासनाने आजपर्यंत चौकशी केली नाही, दखल घेतली नाही व त्यामध्ये आज इमारती उभ्या आहेत. लोकांनी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती दडपशाही ही केली जाते. तुम्ही नक्की काय करणार? नक्की ही दडपशाही, दादागिरी, दहशत जी आहे ही मोडून काढणार? मी 100% ते मोडून काढण्याकरता BJPमध्ये प्रवेश केलेला आहे. माझ्या मुलाला BJPमध्ये घालवलेलं आहे आणि मला गॅरंटी आहे किंवा मला आत्मविश्वास आहे की BJP सारखा पक्ष माझ्या पाठीशी उभा राहून माझ्या मुलाला त्याची ताकद देणार आहे हे मला जाणवलं. त्यामुळं मी BJPमध्ये माझ्या बंधूंना, नामदेवदादांना घेऊन मी तिथं प्रवेश करून ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चित एक महत्त्वाचा प्रश्न या भागामधला. जवळपास या भागातली 40 ते 50 हजार लोकसंख्या झालेली आहे. या ठिकाणी अंत्यविधीसाठी कोणतीही स्मशानभूमी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध नाही. गंगानगर असेल, फुरसुंगी असेल किंवा हडपसर भागामध्ये अंत्यविधीसाठी लोकांना एक 3-3, 4-4 किलोमीटर जावं लागतं. नक्की महापालिकेत गाव होतं, ग्रामपंचायत होती, अशी सुविधा उपलब्ध का झाली नाही आपल्या भागामध्ये? सर, जे 2004 सालामध्ये साधारणतः धमाळवाडी याच्या लगत एक शाळा आहे, न्यू इंग्लिश स्कूल शाळेचं नाव आहे. शाळेच्या बाजूला साधारणतः एक 50 मीटरच्या आसपास स्मशानभूमी होती. तिथं त्यावेळेस मी स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीला जात होतो, ते मला माहिती आहे. आणि ती जागा गायरानाची होती असं पूर्वी बोललं जात होतं. मग ती जागा गेली कुठं किंवा स्मशानभूमी चोरी गेली कुठं हे शासनाला माहिती असेल किंवा राजकीय पुढ्यांना माहिती असावा, याच्यात मला काहीही माहीत नाही. तुम्ही नक्की काय करणार? तुम्ही निवडणूक आता एवढ्या मोठ्या पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, तुम्ही या सोयीकडे म्हणजे रस्ते असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, यासाठी नक्की काय करणार आहात? रस्त्याच्या आणि पाण्याच्या प्रश्नासाठी तर मी माझ्या मुलाला BJPमध्ये उतरवलेलं आहे. माझी खूप वर्षापासूनची इच्छा आहे. कैलासवासी सुरेशप्पा हरपळे, आप्पासाहेब खुटवड यांच्या माध्यमातून काही कालावधीमध्ये मी इथं काम केलेलं आहे. आणि ते काम करत असताना आप्पांची शिकवण होती, खुटवड आप्पांची शिकवण होती की बाळाओ, आज नाही तर उद्या खरं हे खरंच टिकतं. तुम्ही खरं काम करा, तुम्हाला त्याचा मोबदला चांगलाच मिळेल. परंतु आज अशी परिस्थिती पाहिली की सुरेशप्पा गेल्यानंतर ह्या बेकराईनगर परिसरामध्ये वाली राहिलेला नाही. दडपशाही, हुकुमशाही याच्यावरतीच राज्य चाललेलं आहे. आपण जर शेवटचा, अगदी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की आपल्या भागामध्ये महिला आहेत, महाराष्ट्रभर महिलांच्या प्रश्नावरती आवाज उठवला जातो. महिला सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत. आपण महाराष्ट्रभर चित्र जर पाहिलं, तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही काय महिलांसाठी आपण करणार आहात प्रामुख्याने? सर, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही आमच्या प्रभागामध्ये आत्ता फुरसुंगी आणि उरुळी देवाची पोलीस स्टेशन PI रघुनाथजी जाधव साहेब असताना साहेबांनी मंजुरीला टाकलेलं होतं. आणि ती मंजुरी साहेबांच्या रिटायरमेंटनंतर आली
आणि ती मंजुरी आल्यानंतर मी साहेबांना घेऊन प्रत्यक्षात तिथं गेल्यानंतर तेथील शासकीय अधिकारी म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असताना त्यांना आम्ही जी पोलीस चौकीला जागा त्यांनी मागणी केली ती तुकाई टेकडीच्या गायरानाच्या किंवा तुकाईच्या बाजूला एक चौकी झालेली आहे आमच्या बेकराईच्या चौकी टेकडीच्या बाजूला म्हणजे साई मंदिरा शेजारी द्यावी अशी शासनाला आम्ही मागणी केलेली आहे आणि करत आहोत। राहून आमचे ते प्रस्ताव चालू आहेत जेणेकरून माझ्या माता भगिनी सुखी व शांत मनाने राहू शकतील। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांचे सुद्धा अभाव आहेत। काय CCTV कॅमेरे बसवू शकाल आपण? सर 100% CCTV कॅमेरे आम्ही बसवू शकतो, पण आत्ताच आम्ही महानगर परिषदेमध्ये गेलेलो आहोत। त्याच्या अगोदर महानगरपालिका होती। महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला ज्या पद्धतीची लाईट पाहिजे होती ते लाईट आम्हाला मिळालेली नाही किंवा आम्ही मागणी केल्यानंतर त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवण्यात आलं। त्याच्याकरता आम्हाला मोर्चे काढावं लागले, रस्ता रोको करावं लागलं, पाण्यासाठी तेच करावं लागलं, ग्रामपंचायतमध्ये जावं लागलं, नगरपालिकेमध्ये जावं लागलं, पाहिजे ते रस्ता रोको आंदोलन केलं। परत हेच कार्यकर्ते आमच्या आंदोलनामध्ये उभं राहून आमच्यावरती गालबोट जे काही कार्यकर्ते असतात। आज मी राजकारणामध्ये आल्यानंतर काहीतरी मी एक सामाजिक कार्यकर्ता बोलतो याचा अर्थ असा नाही की मी माझा मुलगा राजकारणात टाकल्याच्या नंतर की बाबा मी हे करेल, मी ते करेल, तुम्ही म्हणता की तुम्ही यांच्यासाठी काय करणार, तर आम्ही 100% त्याच्या कार्यातच आहोत आणि कार्य केलेलंच आहे। पाहिलं की हे ऋतुराज खुटवड्यांचे वडील श्यामकाका आपल्याशी बोलण्यासाठी होते। त्यांनी अतिशय या भागातले प्रश्न प्रभावीपणे मांडलेत। अगदी सडेतोड ही टीका विरोधकांवर केलेली आहे। आपण जर पाहिलं तर या प्रभागामध्ये अतिशय रंगतदार वळणावरती ही निवडणूक आलेली असताना येत्या 2 तारखेला मतदार नेमकं काय करतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। धन्यवाद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।